आज म्हणतात संस्कार हाय असं आहे ते. बाबा स्वतः कीर्तनमाई बसेलेत म्हणेन ना तुला कीर्तन करणं चित्र काढाने आवडे, नाही ते माधुरी दीक्षित दी उतारता तू उतारतायच ना त्याले ते. हां हाय वयन लागस हो पहिला पायी. हां आहे की नाही, पहिल्यापासून संस्कार लागतस. तो जर मला उतारू शकतो तो कोणालाही उतरू शकतो. त्यात तो ठरवतात, एखादी हिरोईन बी उतारता तो नाही का. विक्की गोली लो खिसखिस दूर करू असं बी करू शकता ना. पण रवी किरण महाराजलेच उतारत त्यांनी. हां विशेष महाराज एक नंबर. आमचा दिखे बिकेतला कोडरा आहे ना. हां मन मायकच ठेवले त्यानं नाक बिक असं नेमन. हां ऐका ना, सर्वांना भजन गायला सांगितलं तर कोणी कोणी भजन गायलं बरं. मूळ मुद्द्यावर येऊया. अजिबात खोटं बोला नाही. तुम्ही पहिले सांगा, मी तुमले लबाड म्हणच आहे पाप नाही करता. बठ्या बायावर हात करा तुम्ही. इथल्या बाया जर म्हणतात ना अख्खं मालेगाव जमाय जात आटे. कोणी कोणी भजन माझी शपथ आहे खोटं बोला नाही. मंदे आहे नाही तुम्हाला हरकत नाही, काय हरकत नाही. बरं बाकी नाच नाही का बरं म्हणा नाही. आता देवनीन तुम्ही काही दरादरी विजायला शे का. चला बा आमना नयवर पाणी बरं वाटते दांगडोय जायला बा असं काही शे का, काहीच नाही ना. मग देवाचं भजन गायला काय लाज ठेवायची महाराज. पहिलेच सांगतो मी, लोकांच्या नादी लागणे नाही. बाकी ना भाऊसले वाटच रवी किरण महाराजला जीव तोडी सांगस म्हणले हो भाऊ. बाकी ना दादासले वाटच म्हणले हो. पण त्या आजूबाजू तो तिने बई ना बावड्या बी भाऊ काय सांगे बोलता देव करायला लागे बो तू. येरायने शरममा लोके म्हणतात नाही आणि अजिबात शरम करायला नको. नाना बाबा काय मत आहे माधव बाबा तुमचं. भगवंताशी नातं जोडायचं असेल ना सचिन बाबा, अजिबात लोकांना घाबरणे नाही. लोकांना घाबरलात तर स्वतःसाठी आपण जगलोच नाही. लोके काय म्हणतील हाही शरममा बराच लोके जगी राहणार नाही. नाही हो, एखादा पोरगा जर काही करायला निघणार ना घरमाना सांगतील बावड्या नको बरं, चार लोके काय म्हणतील. बावड्या चार लोके काय म्हणतील रे. चार लोके काय म्हणतील, चार लोके काहीच म्हणतात नाही. चार लोके शेवटला टाइमला एकच म्हणतात रामबोरो बहिरा. दुसरं काय म्हणतील त्या चार लोके म्हणतच का. या चारच नाही वर्ष लागेन आपण जगानं सोड द्यावा नका. पहिलेच सांगत जगत असताना असं जगायचं की आपल्यामुळे कोणाचे नुकसान होणार नाही, ती दक्षता घ्यायची. अजिबात लोकांचा विचार करणे नाही. लोके काय येतच नरेंद्र मोदीला सुद्धा गाया देतच लोके, बरोबर आहे की नाही. मग जर का नरेंद्र मोदीला गाया देत होती एवढा पंतप्रधानले गाया देतच होतील तुम्हाला म्हणा काय कधी वाद चेटावशे. अजिबात अपेक्षा ठेवायची. आणि ज्या पहिले बी सांग मधमा बी सांगा तुमले, ज्या लोके तुम्हाला किडा पाडणार आहेत, तुम्हाला नावनी बदनामी करणार आहेत, त्या तुमले चांगलं म्हणू शकतात नाही. आणि त्याशनी चांगलं म्हणाल पाहिजे अपेक्षा सुद्धा ठेवा नाही. हां पण खात्रीनं एक सांगतो, त्या लोकांना घाबरीन जर तुम्ही थांबी घ्यात ते सक्सेस बी होत नाही. सक्सेस बी होत नाही. लोक येत नावे ठेवणार आहेत, टिंगल करणार आहेत, बदनामी करणार आहेत, अजिबात घाबरणार नाही. उदाहरण म्हणून सांगस सचिन बाबा मना अनुभव या मना बाप सारखा बसेलेतस. नाना बाबा मी दाखल पन्ना जर व्यवहार देखा माले 80 रुपये गोड तेल चांगलं याद आहे. 80 रुपये किलो गोड तेल बाबाजी. तुम्ही तर 15-20 रुपये किलो खायला होईल, 20-25-30 रुपये किलो खायला असेल. पण माले चांगलं याद आहे 80 रुपये किलो गोड तेल. माल चांगलं याद आहे मी लयले. आता तेच गोड तेल ना भाव काय विजायले 148 म्हणजे 150 पर्यंत पोहोचलं. म्हणजे डबल ना भाव वाढी घ्या नाना बाबा. जे तेल मी 80 रुपये खावते तेला ते 150 रुपये किलो लिशने खाई राहिनो. साखर माले 16 आणि 18 रुपये किलो चांगली याद आहे. आता ती साखर 43 बरोबर ना बाबा. 43 म्हणजे डबल ना भाव वाढी घ्या साखर ना. मग बाकी ना सांगतील महाराज आमना लहानपण काय याद नाही आमले. मग लहानपण्या वस्तू याद नसतील ना संसारले लागणाऱ्या मायबापला येत. पण बिस्किट ना पुढा ते प्रत्येक जणनी खायले. पार्लीजी ना जितू दादा साहेब खुशाल भैया छोटे भाई 5 रुपयाना बिस्किट ना पुडा होता आणि मोठा भेटे आहो. बरोबर आहे ना दादाश्री. 5 रुपयाना बिस्किट ना पुडा मोठा भेटे. आता तो बिस्किट ना पुडा मा बी घटात टाका कमी वय घ्या. सॉरी तो बिस्किट ना पुडा पहिले 2 रुपयाला भेटे. सॉरी 2 रुपयाला भेटे मोठा होता. आता तो 5 रुपयाना वय घ्या. बिस्किट बी कमी कर टाका 6 रुपयाना 6 बिस्किट. हां हां म्हणजे बिस्किट पहिले जास्त होतात आता कमी कर टाकात तरी भाव वाढी घ्या. 2 रुपयाना बिस्किट ना पुडा 5 रुपयाला भेट राहणार. 2 रुपयाना बिस्किट ना पुडा 5ले भेटायला लाग गया. 80 रुपये किलो तेल 150 रुपये भेटायला लाग गे. 18-20 रुपये किलो साखर
40-45 रुपये भेटायला लाग गई. प्रत्येकना डबल ना भाववाढी घ्या. पण दाखलपणे आहे ना, काळी पेटी लेवायला जाऊ ना माचीस, तो बी 1 रुपयालेच भेटे ना, ते बी 1 रुपयालेच भेट राही नाही. शिलगावणार ना भाव नाही वाढत भाऊ नाही वाढत, वाढाव बी नाही. मनीषीन बनणार आहे ना, न कळतच आपला भाव वाढायला पाहिजे. हां, सांगा ना, गरजच नाही पडणे. कथा 2100 ना, 41, 61. आता सचिन बाबा राव नाही करत, बाबा 65 मा कर द्या, 71 लागतील. नाना बाबा तुमची सगळ्यांची माफी मागून बोलेल. बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न आहे, रविकिरण महाराज पैसे एवढे का घेतात, एवढे का घेतात. मी बोलत नाही जास्त, मी यावर्षी सांगितलं ना लोकेशले. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे, तुकोबारायांनी पैसे घेतले नाही. भाऊ, घेतले नाही गोष्ट खरी, तुकोबारायांनी पैसे घेतले नाही, पण तुकोबारायांनी समाजावर खर्च केलेले 65 लाख आहे. किती? तो वयना 65 लाख म्हणजे आता अब्जोना पुढे हिशोब येतो. तुकोबारायांना टाइमले 65 लाख म्हणजे नाना बाबा तुमले पप्पा त्या सांगे होते तुम्हाला का भाऊ आम्ही 5 रुपयामा थैलीवर बाजार करलो, बरोबर आहे ना. आता 5 रुपयामा बिस्किट ना पुढाही भेटत नाही. 5 रुपयामा थैलीवर बाजार तुम्ही करीत माते तुकोबारायन टाइम ना काय बजेट होईल? 65 लाख ना. 65 लाख म्हणजे तुकोबारायांनी समाजावर खर्च केलेला आहे. आम्ही अजून फक्त व्याज जमा करायला मुद्दल बाकी. समजलं नाही? अजून ते मुद्दलच जमा करा ना, व्याजच जमा करा, मुद्दल बाकी. अजून सोपं करी सांगास, माफी मागून विनोदाच सांगतोय, म्हणले नका लायली जात. तुमले फक्त पटाडासाठी सांग राहिले. समजा एखादा कीर्तनकारले 10,000 रुपये दिनात तुम्ही कीर्तनना कमी लेणारले. आमना नाना बाबा फुकट करतोस तो भाग 2 नंबर नाही. पण नाना बाबा तुमले आई बी सांगस, वावर मान्या बोरी कितल्या का झटकतात नाही, मन नाही बरस जव लोगून श्याम बोर लेतात नाही. कारण फुकट भेटेल वस्तून लोकांनी किंमत कळत नाही. भाव वाढावा, तारका खाली राहत नाही. हा, कोणताही कीर्तनकार असू देत, मग नाना बाबा असो, दगा बाबा असो, सचिन बाबा असोत, की आमचे लाला बाबा असो, की रविकिरण महाराज असो, की परीक्षित बाबा असो, सांगतील संत आणि देव, सांगतील संत आणि देव. काय झालं म्हणा? काहीच नाही ना. नाही तुम्ही येरारली उपटी का लेत नाही, आपला बापनं काय झालं म्हणा नको, काय सापडाले वा. तुम्ही येरारले आणता का मन बापनं काय जाय म्हणा नको, काय वा आले. असं आहे का? हां, नाही ते तर माहिती म्हणतो का म्हणा काय सापड नको. मग दक्षिणा आटकी जायच आली आज मी. विठल कीर्तनकार 1000 घेऊ 10,000 घेऊ की फुकटात कीर्तन करू, प्रत्येक कीर्तनकार संत आणि देवच सांगतात. फक्त सांगायची पद्धत बदलत असेल. नाना बाबा कोणी कोणा पद्धत मा जनत्यान पद्धत मा सांगतात. फॉर एक्झाम्पल उदाहरण म्हणून सांगतो, महिला मातांकडे एकच दुकान होते, 5 पॉकेटला ये पनीर ना दगा बाबा 5 पनीर ना पॉकेटला या, त्याच दुकानावर ना मसाला ना पुड्या बी द्या. आणि 5ची बाईसले सांगा, बहिणी सोन पनीर बी एकच दुकान नाही, मसाला बी एकच दुकान नाही, बट्या बहिणी एक डिश स्वयंपाक करीशनी आणि एक डिश भाजीनी भरीला या. आता प्रत्येक बाईने 5 भरण्या 5 भाज्या यावानंतर जर तुम्ही टेस्ट कर, पनीर बी एकच दुकान नाही, मसाला बी एकच दुकान नाही, भाजी सारखी लागीन का? जनतेने पण बनवणी पद्धत वेगळी राही, प्रत्येकना टेस्ट वेगवेगळा. तसा प्रत्येक कीर्तनकार जनतेने पद्धत मा सांगानी पद्धत बदलस माधव बाबा. हां, नाते देव त्या देखाडावत, नाते मी देखाडाव, फक्त नातं जोडता येईन आमले आणि जोडाना प्रयत्न राहा सामना. पण तुमले सांगस, जर तुम्ही एखादा 11,000 रुपये लेणारा कीर्तनकारले बोलाव, मी कोणा दोष काढाव नाही. परीक्षित बाबा पहिले बठ्ठा महाराजने बठ्ठा लोकेशने माफी मागस, विनोद म्हणेन सांग राय सिरियसली नका लिहिजात. 11,000 10,000 रुपयाला जाय ना कीर्तनकार, आणि 10,000 लेणारा कीर्तनकार माझं कीर्तनमा तुम्ही 50 लोके बसेलेत, मग एक जणवर खर्च कितला नाना बाबा? 10,000 लेणारा कीर्तनकारना कीर्तनमा 50 लोक आहेत, ते एक जणले खर्च कितला होणार? तरुण भाऊसो एक व्यक्तीवर खर्च कितला? 200 रुपया. आता मना कीर्तन बाहेर उभा राहणारा लोक आणि तुम्ही बसेल नाही म्हण, तरी सुद्धा कमीत कमी बठ्ठा जरी हिशोब लावा काना कोपरामाना, तरी मला पक्क माहिती तुम्ही 4,000 ना खाल नाही होत. असं लावा 200-200 ना हिशोब कितला वेळ आहे ना. मी कितला लय जाय राहणार, अरे कटबन सावटी तुमच्या सबसिडी सोड राहिलो मी. सोपं आहे ना हो, तरी पण अजून डोक्यातून काढून जातो. सोपं आहे म्हणा गणित. हां नाना बाबा अजून बिलकोटकर सर सोपं करून सांगतो. बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे नाना बाबा, तुम्हालाही विचारत असतील, महाराज
तुम्ही बऱ्याच लोकांना बोलतात रविकिरण महाराज एवढे घेतात, कोणी विरोध करत नाही का? तुम्ही कदाचित मनातल्या मनात म्हणतही असाल, पण ऐका, जे कुत्रं भुंकतं ना ते चावत नाही, आणि चावणारं कुत्रं कधीच भुकत नाही. गपकरी इंदरी पाडस. आणि मला भुकानं आवडत नाही, मला करीदा खाडानं आवडस. विठ्ठल विठ्ठल. मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय, गुजरातभर फिरतोय, पण प्रश्नचिन्ह असे, तरुण पोरींचे लग्न झाले तरुण पोरांसोबत, आणि तरुण पोरांनी लग्न केल्याच्या नंतर काही काही व्यसनाच्या अधीन गेलेले तरुण पोरं मेले महाराज. दारू पिऊन गाडी चालवली, ॲक्सिडेंटमध्ये मेला, कोणी कोणी विमल खाई काही कॅन्सरनं आजारमा मरी घ्यात. तरुण पोरी विधवा झालेल्या आहेत, 1-2 लेकरं धरून बसलेल्या आहेत. त्या पोरीसना मायबाप सांगतं, बहीण आम्ही शेत खावाडसूत, नंतर काय करशी? पोर सांगस मी लगीन करली, पण म्हणा लेकरेस ना काय. तरुण पोरी विधवा बसलेल्या आहेत, मग त्या लेकरेसले समावणार कोण नाही? मायबाप येत तो समावतील नंतर. तर असे कोणी मुलं असतील तर त्यांच्यासाठी, किंवा एखादी घरमा माय एखादी सुनबाई सांगे जमत नाही म्हणशीन, त्यासना घरमा दातीवस भांडण वस, किंवा कोणा करणारच कोण नशीन, तर तशी माय अशीन, कोणा बाप अशीन. तर आम्ही आता जागा घेतली आहे 4 एकर. मी अजून सांगेन राहीन तू, पण आता सांगणं पड राही ना. 4 एकर जागा घेतली, आणि त्या जागेमध्ये ह्या कार्यक्रमाच्या पैशातून वृद्धाश्रम, अनाथ आश्रम आणि गोशाळेचं काम चालू आहे. 5.5 ते 6 करोड रुपयाचं काम आहे. हा, काय असतं माहिती आहे का, ज्याला करणं रास ना त्याला रणणं पडस. डॉक्टर साहेब, ज्याला करणं पडस त्याला रणणं पडस. जर कधी आपण काही कर नाही ते मग काही व्हावं बी नाही ना. 2-4 लोकेशले गाया दिले देव. नाना बाबा, एक ठिकाणी असा प्रसंग आला, खोंडामणी म्हणून गाव आहे, गावाचं नावही सांगतो. एक दादाचा मला फोन आला, नंदुरबारजवळ. एक दादाचा मला फोन आला, परीक्षित बाबा म्हणे, महाराज माझ्या पुरीचा वाढदिवस आहे, त्या कार्यक्रम तुम्हाला घ्यावा लागेल. ती तारीख देत होता तो, 18 का 19 असंच काय होतं. म्हणलं भाऊ ती तारीख म्हणे देवाई जायची. हा म्हणे महाराज लेणी पडीन, तर काय बी सांग द्या. अरे तो लबाडधंदा करत नाही मी. तारीख लेवाय गई, मरणू तरच येणार नाही, जिवंत असल्यावर तारीख टाळणे नाही, शब्द आहे आपला समाजाला. मी तारीख टाळत नाही. तो म्हणे येणं पडीन. आता त्यानं तारीख लिहिली नाही सचिन बाबा. त्यानं आला की 2-4 लोकेशले, 2-4 पोरसले, दारू 5 दिनी, उन्नड पोरसले, आणि म्हणा नंबर दिदे ना, फक्त याला परेशान करा म्हणे. मी कार्यक्रमाला होतो वासगावला, आणि वासगावला माझी बहीण मानलेली, त्यांच्याकडे माझा मुक्काम होता, आमच्या आप्पासाहेबांकडे. तिथं मी मुक्कामाला, 5 वाजेला कार्यक्रमाला जायचं मला. तिथून मला फोन होणार त्या पोरसना, रविकिरण महाराज आहेत का? म्हणतं काय भाऊ, तुमले आज खोंडामडीन तारीख होती, तुम्ही पैसा लिहिलेत, तुमले फोन पेला पैसा टाकेलेत, तुम्ही आज कीर्तन लिहूनात नाही म्हणशीन, तरुण पोरेशनी केस टाकेले. म्हणतं भाऊ मी जर पैसा लिहिल होतीन ते माले स्क्रीनशॉट धाड. म्हणे त्या स्क्रीनशॉट देवानं नाही म्हणतस, मी पोलीस स्टेशन माही बोल राहिनो. म्हणता असा लुच्चा कोणता पोलीस येत भाऊ, केस नोंद त्याच ना, पण पुरावा नाही तरी तुम्ही केस नोंदली नाही म्हणतं. म्हटलं भाऊ जोपर्यंत प्रूफ नाही तोपर्यंत बोलू नको, तुला वाटत असं तर मी येतो म्हणलं दादा, काय हरकत नाही. त्यानं डायरेक्ट शिव्या द्यायला सुरुवात केली. छोटे बाय, त्यानं डायरेक्ट शिव्या द्यायला सुरुवात केली. महाराज इथं सांगायला योग्य नसेल ते, कारण बसलेले माझ्या माया मावल्यात. त्यांनी म्हणे माय बहीण सर्व व्यवस्थित कर टाका, काहीच मर्यादा ठीक नाही का महाराज सांगे बोल राही नका काय. त्या 7-8 पोरी होतात, नुसत्या घाणघाण शिव्या देत. मी पुऱ्या गाया ऐकल्या ना त्यासनं, त्याला फक्त एकच वाक्य वापरू, भाऊ तू न बट बोलाय गे का, मला एक शब्द बोलू दे. जो त्यानं मन भरणं तो गाया देण्यात, त्याला म्हणतं मी बोलू का? ते भाई तुला काही लाज सरम शेकार, इथल्या गाया दिल्यावर मी मला एक शब्द बोलू दे सांग राय ना. म्हणता अरे आप्पा बोलू दे, बोल म्हणे. म्हणतं बावड्या तू म्हणे मायने बी इज्जत काढी, म्हणे बहीणने बी इज्जत काढी. पहिले तर मी तुला पायपडी सांगस, मी मायना प्रेमना उपवाशी पोरगा आहे. म्हणे माय 2016 मा मरी गई. जवळ मला मायनं प्रेम पाहिजे होता तर मायने होती, माय ते मरी गई. पण तू गाया दिरा ना, तुले म्हणे एक विनंती, म्हणे एक काम कर म्हणे. काय म्हणतं तुला माय आहे ते ना म्हणे. म्हणतं तुला मायली एक सांग, दोंडायचा ना रविकिरण महाराज तुला माय म्हण राय ना. वा, मायन्यान कधी बेकार हुशार आहेत तुम्ही, समजी घ्यात तुम्ही मला काय म्हणा नव्हतं. म्हणतं भाऊ घर जाय तुन मायली इथलंच सांग का रविकिरण महाराज तुला माय म्हण राय ना. असं तू ना काय तटे जावा ना, काम नाही आठ्यात मोठा कामे मोडले म्हणतं तू. सोपं कर देव, इथलं कसाल तोंड खराब करू, मला आवडत नाही तोंड खराब करा ना, सोपी भाषा मग कर देऊ काम. हो मनीषीन मला जास्त भुकानं आवडत नाही, मला कार्यदखाडानं आवडस. आणि मी समाजाच्यासाठी काहीतरी करावं. आपण काय समाजाचाच पैसा समाजासाठी खर्च करायचा आहे. नाहीपेक्षा तुमच्यासारख्या मोठ्यांच्या आशीर्वादाने रविकिरण महाराज जास्त नाही, पण 2 घातचं वेळेवर घरचं भेटेल एवढं आहे माझं बापानं करून ठेवलेलं. म्हणून जास्त अपेक्षा ठेवत नाही. पण माझं कार्य जे आहे 5.5 ते 6 करोड रुपयाचं आहे, म्हणून मला हा कार्यक्रम धावपडीत करावा लागतो. परिवारालाही वेळ देता येत नाही बाबाजी, परिवारालाही वेळ देता येत नाही. आणि जर परिवाराचं प्रेम बघायला गेलो, मी नाते कोण म्हणा पोरेस ना वाढ देऊ, बाकीच लाईच माहीत नाही म्हणलं लगीन होई जायला का. बाकी ते असा दगतच बाई नेमकं पोरी आहे का पोरी आहे.
आपो बाकी ना ते असा अंदाज लावता नेमकं पोर पोर या दोन्हीच माहिती का तिसरंच काय शेर आहे. लोक काय काय अंदाज लावतील काही सांगता येत नाही मला. तसं काहीच नाही भाऊ, तुम्हाला तरी दोन दोन आहेत म्हणा घर मा येरायरले ठोकावतोस रे आप्पा. तुम्ही 35 न वय घ्यात बेटी राहण्यात नाही. रव्याले 17 वरीस मग मारी जोडीन लगीन लाई द्यायचे. 17 वरीस ना बाप जायलो तू आता मन पोरणी कथा वहिनी आमना दादासनं नियोजन होतं खुशाल भाई आणि त्यासनं मन पोर बी कथा करस, भागवत कथा रामायण करस, शिव महापुराण करस. हां धर्मांसाठी 1-2 सोडायला पाहिजे आणि मी सोडी दिले 2 म्हणा. एक पोरगा पकवाज वाजच बाबा म्हणा. बराच लोकेस ना गैरसमज आहे नेमकं काय होईल असं. तसं काही शेणे अंदाज लावू नका. फक्त राहणं असं आहे की माझी संहिता घेतली वृंदावनमध्ये आणि तिथं मी राधाराणीचा भक्त आहे आणि मी भगवंतावर प्रेम करतो. राधाराणीचा शृंगार घेऊन भगवंताची सेवा करतो. अजिबात काही गैरसमज नसावा. काही लोक अंदाज लावतात. फक्त कसं आहे ना, भक्तीचा प्रकार आहे. वृंदावनमध्ये जर तुम्ही भगवंताला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर गुरुजी सांगतात अगर आपको भगवान को प्रसन्न कर लेना है तो भैया भगवान के ऊपर प्रेम करना पड़ेगा. अगर हम ही भगवान के ऊपर प्रेम करेंगे तो एक तरफा हो जाएगा. भगवान भी हमारे ऊपर प्रेम करने चाहिए. अगर भगवान ने हमारे ऊपर प्रेम करना चाहिए तो क्या करना पड़ेगा, भगवान का कोई विशेष भक्त देखना पड़ेगा. देवाचं कोणीतरी विशेष भक्त बघावं लागेल, त्याची वर्तणूक आपल्यात आणावी लागेल आणि तेव्हा देव आपल्यावर प्रेम करेल किंवा आपल्या प्रेमात पडेल. मग देवना विशेष भक्त 16,108 बायकांमधली विशेष म्हणजे राधेवर देवाचं प्रेम होतं आणि आम्ही कथाकार राधेचा शृंगार घेऊन देवाला प्रसन्न करण्यासाठी इथं चिंतन मांडतो. अजिबात काही गैरसमज करून तुमले देखाडांसाठी तर अजिबातच नाही. हां कारण जी गोष्ट म्हणे कलर बिलरवर जाशात नाक नक्सावर जाशात काय ठोकी टाकी बनायला नाही. कंपनीनात माल तसा आहे. हां अजिबात गैरसमज नसावा. हां जिथलं म्हणा मुसळं बुरं आहे त्यानापेक्षा पाय जास्त बुरं आहे. अजिबात गैरसमज करा नाही. पृथ्वीराज दादासाहेब असो सर्वांना भजन सांगितलं होतं. हां एका त्याचं मी जरा तुम्हाला ते संस्थेचं बोलण्यात माझं 5 मिनटं गेले, माफी मागेल. हे सांगणार नव्हतं पण आमचे नाना बाबा वगैरे मोठेले लोक त्यांना प्रश्न करतील ना लोक, तुम्ही तो दोंडायचा आणि रव्यान कीर्तनला घेतात काय बोंब पाड राहा ना भाऊ तो यासले सांगताही नाही भाऊ आम्ही ऐकव होतो असं असं सांग राय ना भाऊ आहे की नाही. हां आता तुम्हाला सांगितलं होतं सगळ्यांना भजन गा म्हणून. कोणी कोणी भजन गायलं तुम्ही खरंच म्हणाले. देवाशी नातं जोडायचं आहे आपल्याला. भक्ती अशी करायची जिथं दादासाहेब हां खुशालबाई भक्ती अशी करायची की लोकांच्याकडे बघणे नाही. लोकांचं काम आहे दादा नावं ठेवणं. मी सांगतो एखादा पोरगा जर काही करायला लागला ना, तरुण भावांना सांगतो आपल्या कीर्तनातून संदेश लास्ट अँड बेस्ट. काही करायला लागणं एखादं पोरग गली आली म्हणा अर्धाला सांगतास अर्धाला समजास ना तुमले वयल डबा ते बी नाही समजास सोपं करी सांगू का यम न बात फुल. हा या तरुण पोरेंना नाव ना किडा पाडतात का रे तात्या हा वापना पोऱ्या येडांगत करत बो काय बी माको या ना पण जास्त जडतरा जाऊ दे रे येडे झालं ते. या दोन्ही किडा पाडतात ते पोरग सक्सेस होय ना काय या किडा पाडणार त्यान दारमा जातो बावड्यो पेडा बिडा कय काढ राहणार गु कायले तो काय कट राहता तो किडा पाड राहता हा ते पेडा माग ना एक बुका मुका कटवतो वाय बारले भानट सुरूत ना. याचा लोकेशनी वर्ष लागीच नाही. आपण आपलं का बरं वेळ वाया घाला ना. अजिबात ध्यान ठेवा नाही. आको सांगा तुमले या लाईट लावल्यात कशांसाठी हो दादासाहेब. लाईट कशासाठी लावलेत आपण उजड करण्यासाठी. लाईटे लायलेत उजड करांसाठी. आता सोपं शिकणं या ना माहिती तुमले. मी प्रत्येक गोष्ट माहिती काही काही शिकस. या लाईटे लायलेत उजड करांसाठी पण जटे लाईटे लाव का तटेच किडा पडतस. बरोबर आहे ना बहिणी सोन. जटे उजाया करो का तटेच किडा पडतो. पण या लाईटच पाहिजे काय शिकणं आहे तुमले. मला एखादा लाईट असा एखादा की किडा असले बॅन बंद पडी यावो अजिबात नाही. त्या लाईटले माहिती किडा कितला का गर्द्या करत नाही पायटे मर जातील काल दिन रातले मला आको उजाया दे नाही भाऊ. आको सांगस नवरदेव जर मंडपापर्यंत न्यायचा असेल ना बाबा मंडपापर्यंत जर नवरदेव न्यायचा असेल घोडा 50,000 राहू द्या का 50 लाख राहू द्या जोपर्यंत घोडाला जापडी लावत नाही तो लगून नवरदेव मंडपमा सुरक्षित जाईल नो गॅरंटी. जर घोडाला जापडी लाई नाही टांगा पलटी घोडा फरार. घोडा नवरदेवला सुरक्षित मंडपमा लई जायला पाहिजे मग तो 50,000 राहू द्या की 50 लाख राहू द्या त्याला जापडी लावणीच पडी. तसं तुम्हाला जर सक्सेस पर्यंत पोहोचायचं असेल तर तुमच्या नावाची बदनामी करणारे टिंगल करणारे नावं ठेवणारे नालायक समाजाकडे तुम्हाला जापडी लावावीच लागेल. तुका मने हसे जना नाही कानत ये डाई नाही कानत ये डाई नाही कानत ये डाई तुका मने हसे जना नाही कानत ये तुका मने हसे जना नाही कानत ये डाई नाही कानत ये डाई नाही कानत ये डाई नाही कानत ये डाई नाही कानत ये डाई
नाही कानात ये टाई नाही कानात ये टाई. वा बेटा वा महाराज, काय प्रमाण घेतलं हो. हा मग त्याच नव्हे तेच म्हणणं आहे, तुकोबा रायस ना म्हणणं सांग राय ना त्या इथला दाखला महाराज त्यातली बी समजी राय ना. 15-16 वरीच नाहीत आमना महाराज त्या सुद्धा सांग राय ना तुकोबा राय ना प्रमाण लिहिस नाही बाकी नसले कळत नाही भाऊ. आंधळा लोक आहे त्यातले खरं खोटं न्यायनीती कळत नाही भाऊ. येडा लोकांनी बरची लागू नाही भाऊ. असं आमना 16 वरीच ना महाराज तुकोबा राय ना विचार तुमले सांग राय ना. आणि अर्धाला किडा पाडतास कोणले चांगलं म्हणून आहे की नाही. हा जीवनामध्ये लोकांच्या नादी लागणे नाही, भगवंताशी नातं जोडायचं अंतकरणापासून. कसं ऐका ना, प्रेम करायचं असेल तर मनात गोपी भाव ठेवायचा, भाव संतांचे विचार मनात ठेवायचे. मग कसं हे हरी दीवानी में गाना तेरी दीवानी हुई भगवंताशी नातं जोडायचं अंतकरणापासून. लोक काय म्हणतात त्याच्या नादी लागणे नाही. बाकीच्या लोकांची वय होऊन जाते तोवर माहीत नाही भगवंताशी नातं जोडणं काय असतं. आता वेळ झालेली 11:30 झालेली, जास्त बोल नाही माझं. वेळेच्या बाहेर जाणं म्हणजे नियमाचं उल्लंघन करणं होईल. म्हणून आलेल्या सगळ्या भाविकांचे खूप खूप मनस्वी आभार. जाता जाता तरुण भावांना अजून जय विठ्ठल होईल नाही शे थोडं राहिले ते फक्त आडमुल्ला टाकीन जासू नये बस. आणि मेरकोरनी घाण साफ करले लगेच निघसू. जाता जाता राजे छत्रपती शिवरायांचा लास्ट अँड बेस्ट संदेश देऊन जाईल तरुण भावांसाठी. लक्षपूर्वक ऐका. आणि मला वाटतं की कीर्तनातून हा संदेश खास असेल. काय ना बोलू नका. काय माहितीये का, डोंगराड्यामध्ये जी घटना घडली, 3.5 वर्षाच्या पोरीवर बलात्कार होतोय. 3.5 वर्षाच्या पोरीवर बलात्कार होतोय. बलात्कार करणारा आज सुद्धा सुरक्षित आहे. महाराज शोकांतिका. प्रशासनाला विनंती असेल की आजही त्या पोराला पोचतंय प्रशासन. शिक्षा अजूनही झालेली नाही. लोक 15 दिवस आरोड्या मारत होते, त्याच्यानंतर लोक शांत झाले. अजून 1-2 महिन्याच्या नंतर ते सुटेल आणि आरामात जीवन जगेल. प्रशासनाला विनंती असेल, कायदा लागू करायचा असेल तर एक वेळे छत्रपतींचा कायदा लागू करा महाराज. परस्त्रीवर एक वाईट नजर टाकणाऱ्याचे हाल असे व्हायचे. शिक्षा म्हणून त्याला गडफास नाही, बर चौकात त्याचे हातपाय तोडले जायचे. असा तरफडायचा त्याला बघून दुसऱ्या कोण्या नालायकाची वाईट नजर पडायची नाही स्त्रियांकडे. ही शिक्षा होती पहिली राजांची. कुठं चाललाय आपला देश. 3.5 वर्षाच्या पोरीवर बलात्कार होतो. एखाद्या तरुण पोरीवर जर झाला असता तर लोकांनी हा सुद्धा विचार केला असता. एकटा पोरगा काय करू शकतो, पोरगीची सुद्धा चूक असेल असं म्हणायला सुद्धा लोकांनी हायगई केली नसती. किंवा काही लोक म्हणतात पोरी आता राहतातच अशा म्हणून पोरींची सुद्धा चूक आहे. अरे त्या 3-3.5 वर्षाच्या पोरीची काय चूक म्हणायची हो. तिला तर जगणं आणि मरणं यातलं अंतर सुद्धा कळत नाही. आणि त्या पोरीवर नराधमानं बलात्कार केला. कदाचित लाज वाटत असेल राजा छत्रपती शिवरायांना. अरे हाच तो महाराष्ट्र का, ज्या महाराष्ट्राला घडवलं. अरे ज्या महाराष्ट्राला मी काहीतरी संदेश द्यावा जगण्याचा, त्या महाराष्ट्रामध्ये 3.5 वर्षाच्या पोरीवर बलात्कार होतोय. बहिणीची आबरू, माईच्या आबरूचं रक्षण करणं शिकून आलतो. आणि घडलंय काय, कदाचित ती 3.5 वर्षाची पोरगी मेली असन. स्वर्गात राजे छत्रपती शिवराय बघत असतील. त्या पोरीनं जाऊन मुजरा केला असेल, सांगितलं असेल, राजे आली मी तुमची लेक.
आली तुमचा महाराष्ट्रातून. राजे, ज्या महाराष्ट्राला मावड्यांना तुम्ही शिकवण देऊन आला होतात, परस्त्री आपली माय आपली बहीण असते. राजे, तुमच्या मावड्यानं 3.5 वर्षाच्या मी पोरीवर बलात्कार केला. राजा, हा तुमचा महाराष्ट्राची कर्तबदारी. कदाचित माझ्या महाराष्ट्राची लाज वाटत असेल राजे छत्रपती शिवरायांना की यांच्यासाठीच मी महाराष्ट्र घडवला का. प्रत्येक तरुण भावाला विनंती असेल, बोलण्यात माझा तोल जाईल दादा हो, तुमचा भाऊ समजून माफ करा. रस्त्यावर चालणारी कोणीतरी तुमची टाइमपासचं साधन नाही. या ज्या रस्त्यावर कोणाची तरी बहीण जाते तिला तुम्ही माल म्हणत असाल, पाया पडून माफी मागतो. त्याच रस्त्यावर तुमची बहीण सुद्धा रस्त्यानं चालते. दुसरा कोणी काय म्हणेल ही दक्षता घ्या. कोणाची तरी माय कोणाची तरी बहीण जाते, अरे ती दुसऱ्याची नाही या, ती आपलीच बहीण आहे हा भाव मनात तयार ठेवा. आणि दुसऱ्याच्या माय बहिणीला आपली माय बहीण म्हणत नाही तोपर्यंत राजांचे मावडे म्हणायचा अधिकारच नाही आपल्याला. माझ्या राजांची सुद्धा शिकवण तीच आणि माझ्या तुकोबारायांची शिकवण सुद्धा तीच आहे. म्हणजे तुकोबाराय सुद्धा सांगतात, जाई व तू माते न करी साया स्वामी विष्णुदास. परस्त्री आमच्यासाठी आमची माय आमची बहीण. हे शिकवण संतांची माझ्या राजांची. प्रसंग सांगेल ना, प्रसंग सांगेल. राजे छत्रपती शिवराय मरण पावले. राजे छत्रपती शिवराय मरण पावले. मुसलमान धर्माचा राजा त्याच्या 2 शिपायांनी बघितलं, अरे शिवा भोसला मर गया, शिवा भोसला मर गया. अगर यही संदेश हम अपने राजे को सुनाएंगे तो भैया में कुछ तो बख्शिश मिलेगा भैया. जर आपला दुश्मन मेला हा संदेश आपल्या राजांना सांगितल्याच्या नंतर आपल्याला काहीतरी मोठं बक्षीस मिळेल या आशेनं या अपेक्षेनं दोघं शिपाई जात आहे आणि त्यांच्या राजाला सांगताय, राजे राजे वो जो शिवा भोसला था ना वो मर गया. राजे शिवा भोसला मर गया. या शिपायांना अपेक्षा होती आमच्या राजाला माहित पडलं आमचा दुश्मन मेला, ही बातमी आम्ही सांगतोय म्हणजे आम्हाला काहीतरी मोठं बक्षीस मिळेल या अपेक्षेनं या आशेनं सांगत होते. राजे शिवा भोसला मर गया. मुसलमान धर्माचा राजा महाराज, मुसलमान धर्माचा राजा दोघं गुडघं खाली टेकलेत आणि त्याच्या अल्लाकडे हात पसरवतो आणि त्याच्या अल्लाला सांगतोय, हे मेरे अल्लाह मेरे परवरदिगार तू तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना. ए खुदा मेरे अल्लाह तू तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना. क्यों? क्योंकि माँ बहनों की अब्रू की रक्षा करने वाला तेरे दरबार में पधार रहा है. अरे ही माझ्या राजांची शिकवण. आणि महाराष्ट्र नेलाय कुठं तुम्ही. 3.5 वर्षाच्या पोरीवर बलात्कार होतोय, प्रशासन त्याला 2 वेळचं जेवण देतय. लाज वाटते महाराज. विठ्ठल विठ्ठल धर्म वाचवायचा, धर्म वाचवायचा. अरे नुसतं घोषणा देऊन धर्म वाचणार नाही. तुम्ही तुमच्या धर्मातल्या प्रत्येक पोरीचं नाव घेत असताना आणि त्या पोरीला बदनाम करण्यासाठी जर खेळ रचत असाल तर आपल्याला हिंदू म्हणायला सुद्धा लाज वाटते. माफी मागून बोलतो, प्रत्येक तरुण मुलगी ही माझी जबाबदारी, माझी बहीण आहे. जर रस्त्यावर दिसत असेल तर तिला घरी सोडण्याची जबाबदारी प्रत्येक हिंदू तरुणानं घेतली पाहिजे. अजिबात ना तर ती एकटी आहे म्हणून आपण फायदा घ्यायचा. ती कोणीतरी आपली बहीण आहे एवढं लक्षात घ्यायचं. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं अगोदर भजन गाऊयात. त्या सावता महाराज असतील, नाथबाबा असतील, संत चोखामेळा असतील, संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील. नाव कोणाचं सुटतंय महाराज? ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली